जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती तर अशा प्रकारे या ठिकाणी भाषणं सुरू आहेत आणि आपल्याबरोबर सध्या भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये फोन लाईनवरून आहेत। केशवजी, सकाळपासून जी घटना घडतायत, ज्या प्रकारे अविनाश जाधवांना अटक करण्यात आली, त्यांना आता सोडण्यात आलं, प्रचंड दबाव पोलिसांवर होता असं ते म्हणतायत आणि फायनली आता हा मोर्चा निघालेला आहे, आपण कसं पाहता या सगळ्याकडे? याच्यावरती पोलिसांना दबाव कारण नाही, शेवटी असं आहे की त्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था बघून स्थानिक ठिकाणचे पोलीस निर्णय घेत असतात, त्याच्यामध्ये त्यांच्यावर दबाव आणण्याचा काही प्रश्नच येत नाही। शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाला पाहिजे, प्रत्येक आपल्या मागण्या मांडण्याचा, मागण्या समोर ठेवण्याचा, त्या मागण्यांसाठी मोर्चा किंवा तत्सम कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याचा, शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। त्यामुळे त्या पद्धतीने जर आंदोलन करत असतील तर आक्षेप घेण्याचं काहीच नाही, सरकार संवेदनशील आहे, मराठीच्या मागण्यासाठी आम्हीही आग्रही आहोत, त्यामुळे या विषयामध्ये तर त्यामध्ये आक्षेप घेण्याचं काही कारण नाही। ठीक, धन्यवाद केशवजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। राजन विचारे यांचं भाषण सुरू आहे, आपण ऐकूया। त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता। आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या, आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही। आणि जर नक्कीच त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ। आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे। आज या ठिकाणी अत्याचार, महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पळवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत, फक्त यांचे खिसे भरण्याचं काम आज मीरा भाईंदरमध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि तुम्ही बघितलं असेल पहिल्या आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे, म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला। आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल, या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले, त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं। आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले। आणि आज मराठी माणसाच्या नायकासाठी लढणारे दोन्ही पक्ष आहेत आणि आज तुम्ही बघितलं आज या ठिकाणी फक्त मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून असाच जर मराठी माणसावरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत। परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।